काय ते? फॉर एस फॉर ट. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Dimensional World. Me, Sunny, and this is a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, आज आहे क्लिनिक डे. रेडी झालो आहे आणि नाहीसा आहे माझ्या पाठी. सो येस, रचना गेली आहे मार्केटमध्ये फिश आणायला आणि नाहीसा आहे आजी बरं घरी. सो येस, पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. And yes, be happy, keep smiling and live, laugh and love. चलो गेले ना अजून. हां, मोठा टास्क आहे. झालं जेवण? झालं का जेवण? नाहीसा नाहीसा सो जसं मी बोललेली की मी माझा जो किचन आहे तो टाइम टू टाइम अपग्रेड करत असते. सो ह्या वेळेस सुद्धा परत एकदा मी इंडस व्हॅलीकडनं मस्त असा हेवी कुकर मागवला. ऍक्च्युली माझ्याकडे जो एक कुकर आहे जो अशा शेपचा आहे तो ॲल्युमिनियमचा आहे आणि आता तो ऑफकोर्स केला तो यूज. मग आता जास्त यूज करण्यात पण अर्थ नाहीये म्हणून मग आता त्याला मी आउट करणार आहे आणि मग त्याच्या जागेवरती मी तर माझे जे बाकीचे तुम्ही कुकर पाहिले असतील, एक उभा आहे, एक थोडासा पसरट आहे आणि एक अजून एक असं पसरट पाहिजे होता. सो फायनली मी हा मागवला आहे त्याच्यासाठी. आणि हा स्ट्रेनर मला कधीपासून पाहिजे होता कारण खूपदा असं होतं आपण जेव्हा तुम्ही पाहिलं असेल मी जेव्हा हे बनवलेलं बिर्याणी बनवलेली तर आपण पूर्ण त्यात ते वेगळ्या ह्या स्ट्रेनरमध्ये काढतो, मग ते पाणी जातं आणि मग अजून एक ते भांडी जास्त होतात. नूडल्सच्या वेळेस, पास्त्याच्या वेळेस ते सुद्धा तर काही पास्ता असे खाली पडतात मग नूडल्स पडतात. सो हे जे स्ट्रेनर आहे ना हा खरंच खूप छान आहे. ह्याला ना असं वरती बघायच्या लीडला होल्स आहेत. फक्त असं उलट केलं ना तरी हे तुमचं हँडल पण एवढं त्यांनी मस्त दिलं. हे असं लॉक होऊन जातं म्हणजे जेणेकरून हा झाकण उघडणार नाही आणि फक्त असं केलं की पाणी खाली पडतं. सो लवकरात लवकर मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये. सो ह्याचे रिव्ह्यू सुद्धा येतील. ह्याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला बिर्याणीचं पॉट तो एक दाखवलेला, त्याच्यानंतर कढई दाखवलेली आणि त्यानंतर खूप लोकांचे त्या कॉमेंट्स पण आले की तुम्ही खरंच हे यूज करतात का, त्याचे रिव्ह्यूज खरंच आहेत का, पातळ आहे का, जाड आहे का. सो माझा जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे बेस्ट आहे. इंडस व्हॅलीचे जेवढे पण मी भांडी आतापर्यंत घेतले तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये सुद्धा पाहिलं असेल मी जी कढई वापरते त्या सुद्धा इंडस व्हॅलीचीच आहे. इवन बिर्याणी जेव्हा बनवते तोच पॉट मी यूज करते. अजिबात खाली लागत नाही, एवढं उलट छान. तर मी ह्याच्या आधी अजून एक पॉट घेतलेला मोठा आहे. एक दोन शॉर्ट्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल जेव्हा मी बिर्याणीचं एक टाकलेलं तिथे खाली ते लागतं, ते नॉनस्टिकचं आहे आणि खाली लागतं. पण या स्टीलच्या ह्याच्यात अजिबात लागत नाही, एवढं छान प्रकारे होतं ना. सो लवकरात लवकर ह्याचा रिव्ह्यू सुद्धा तुमच्यापर्यंत मी नक्कीच घेऊन येईल. आणि आज जेवणाला मी बनवलं आहे पापलेट. आई मस्त जेवल्या, नाहीसा एकदम मस्त जेवली आणि जो मस्त मोठं पापलेट मी घेऊन आले. सो संध्याकाळी मी स्वीटीताईकडे सुद्धा जाणार आहे. स्वीटीताईला पापलेट खूप आवडतं. आज जेव्हा ती मार्केटमध्ये ती पापलेट कापड होती माझं लक्षात तेच की स्वीटीताईसाठी सुद्धा घेऊन जाईल. सो संध्याकाळी स्वीटीताईला घेऊन जाणार आहे पापलेट. आणि काल आम्ही शिर्डीला गेलेलो जसं की तुम्हाला माहिती आहे. सो शिर्डीवरनं काही म्हणजे प्रसाद आणले, मग आईने उदबत्त्या वगैरे आणले. सकाळी मला जायला नाही मिळालं म्हणून मग बहिणींना स्विगी केलं मी. आणि स्वीटी तरी आता घरी नाहीये, सो स्विगी करून फायदा नाहीये म्हणून मग मी संध्याकाळी बाहेर निघणार तेव्हा तिच्याकडे जाऊन ते सुद्धा देऊन येईल. चला आता मला भूक होता. सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. आता मस्त जेवणार आहे, खूप भूक लागली आहे. मग थोडा आराम करून परत क्लिनिकला जाणार आहे. आणि मस्त आहे नॉनव्हेज फीस्ट, फिश. इथे रचना शेंगा बनवत आहे. शेंगांचं बिचारा पाणी खाली येते, बाहेर येते पाणी.
सो नायसाने फायनली तिचं शॉपिंग कार्ट ओपन केलंय आणि आता नायसा शॉपिंग करून घरी चालली आहे. दाखव. तुम्हाला दाखवू हे कार्डबोर्ड आहे माझ्या ना नायसासाठी पाहिजे. तुझ्या नायसासाठी? मग तू कोण बनली? मम्मी आई बनली आहे तू? आणि हे टॉयज माझेच आहे आणि ते बघते दीदी फ्रूट. चालेल. मग तू आता चालली का? तुझी नायसा दाखवशील का मला कशी आहे? दाखव. पाठी बसू का मी तुझ्या? चालेल. ओके चला. हळूहळू मी घाबरते. हळू. चला चला. अरे 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 वॉलला टच होत चाललंय. अरे 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 अरे. अच्छा हे तुमचं घर आहे का? तुमची नायसा कुठे आहे? आणि ही तुमच्या घराजवळची स्कूल आहे का? अच्छा. तुमचं पसार आहे? अरे बाबा असं पसारा. बाबा तुम्ही ओरडत नाही का तुमच्या नायसाला? मी ओरडते माझ्या नायसाला बाबा. ओरडते. कशी ओरडते? कशी? हे बरोबर नाही. तुम्ही तुमची गाडी घरात आणतायत. ठीक आहे चला. पार्क करतायत का? ओके. आणि हे असं कसं तुमच्या इकडचं सुपर मार्केट? हा नायसा दाखवताय. चला. कुठे नायसा काय करते तुमची? हा कुठे आहे नायसा तुमची? गायब झाली. ती नायसा आहे पण खरीवाली नायसा कुठे गेली? हॉस्पिटल मध्ये गेली. ती आता मी दुसरी नायसा घेतली. कुठे? तुम्ही नायसाला बॅग मध्ये घेऊन फिरता? मग ही तुमची नायसा आहे? ओ हा. आणि नायसाचं घर आहे का? मस्त आहे. बाल्कनी, ड्रेसिंग टेबल, बेडरूम, किचन आहे का तुमचं पाठी? अच्छा. त्याच्या पाठी ना ह्यांचं किचन आहे. जो ठीक आहे आपण नंतर बघूया. खऱ्या नायसाच्या आईचं ऐका. आम्ही जेवतो तोपर्यंत हा पसारा उचल. कळलं? हा त्यानंतर. आता खऱ्या आहे नायसाची आई बोलते की नाही? हा उचलाय. तू खरी नायसा आहे ना आणि मी खरी आई आहे ना. आता हे पसारा जो आहे सगळं पटापट उचलायचंय मी येईपर्यंत. नायसाचा अभ्यास चालू आहे. कुठे कुठे एवढं छान लिहिते की टीचरला असं वाटेल आईनेच केलं. ऍक्च्युली ड्रॉइंग छान आहे ना. मग तिने विच नंबर? एक टू लिहिते, दुसरा टू लिहिते. कर अजून हे बाकी आहे दुसरं. माझी गोंडू सर्दी झाली. शी गांडू. गोळ्या घेऊन या थोडी. बोलणं कमी अभ्यास जास्त. गुड गर्ल. जरा व्यवस्थित लिहायचं. इकडनं 2चं व्यवस्थित कर्व यायला पाहिजे. ऐक टीचरनी पण केलंय बघ. कर्व येतोय ना आणि एक्झॅक्ट त्या स्क्वेअर मध्ये करायचंय. ठीक आहे कर. हवेत नाही करायचं. नायसाची पेन्सिल पकडण्याची पद्धतच वेगळी आहे बघ. असं का पकडते तू? गुड गर्ल. मस्त काढलं. हा हे कॅपिटल आहे बाबू. स्मॉल लेटर मध्ये ड. कर्व. Go up, come down and kick.
गुड गर्ल. दिस इज गुड गर्ल. आता हे सांग काय? गुड गर्ल. ऑस्ट्रिचचं मग कोणतं लेटर येणार? ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच. गुड गर्ल. आणि दुसरं कोणतं इमेज आहे? शो गुड गर्ल. ओय 4 ह्याच्या समोर. तुला जे वाटतं ते, मी नाही काय बोलणार. ते 4 आहे. मग त्याला सर्कल कर. त्याला का सर्कल करतीये वेडी? स्कूल मध्ये असं केलं तर कसं होईल नाहीसा? ह्याला सर्कल करण्याचं लॉजिक काय होता? अगं पण हे ह्याच्या समोरच आहे ना. ते झालं आता. ली मिसिंग नंबर्स ली. त्यावर ली तिथे डॅश वर. तू पहिले लिहितेस का? 1 ली. नंतर काय? 4. सो स्वीटीताईकडे जायचं होतं पण तीच आता येते. तिच्यासाठी आता फिश आणि फ्रॉम क्लिनिक आलोय आमच्या सोसायटीच्या जवळ. रचना आली आहे खाली. जिजूंची वाट बघते. इथे 125ला 5 किलो कसे आहेत उघडून नाही बघितले. ह्याच्यात फक्त भाकरी आहे. तुमचाच डबा आहे म्हणून फक्त भाकरी ठेवला आणि यात फिश आहे. So finally the day comes to an end. आजचा दिवस थोडासा बिझी होता आमच्या दोघांचा सुद्धा. मी सुद्धा माझ्या कामात बिझी होती. नायसाचा अभ्यासातच बिझी होती. मी क्लिनिक मध्ये बिझी होतो. पण छान गेला दिवस. नॉर्मल रुटीन जो आहे तो आम्ही आमचं इच अँड एव्हरी मोमेंट तसंही एन्जॉय करतो. पण आता सगळ्यात एक एक्साइटिंग न्यूज जी सांगायची आहे ती म्हणजे फायनली आम्ही अनाउन्स करत आहोत हॅपी ट्रिप्स बाय अभुनी अँड नवेंजर. सो जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती की आम्ही किती फिरतो. आम्हाला किती सगळ्यांना फिरायला आवडतं आणि आतापर्यंत खूप साऱ्या जागांवर आम्ही फिरलो आणि खूप सारे कंट्रीज आम्ही एक्सप्लोर केले आहेत. आणि तुम्ही सुद्धा ते पाहिलंय. आणि तुमची एक्साइटमेंट नेहमी ही असते की आम्हाला सुद्धा सांगा की तुम्ही कसे जातायत, कसं तुमचं ट्रॅव्हल होत आहे, बजेट आणि कुठे कुठे फिरतोय तिथे तुम्हाला पण येण्याची इच्छा आहे. खूप लोकांनी आम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलेलं की तुम्ही प्लीज ग्रुप ट्रिप तरी काढा, ऍटलीस्ट लेडीजचं तरी काढा, आम्हाला येता येईल, आम्हाला सुद्धा मजा करता येईल तुमच्या बरोबर. सो खूप विचार केल्यानंतर फायनली आम्ही ठरवलं आहे की लेट्स प्लॅन समथिंग न्यू अँड एक्साइटिंग आणि जे थ्रिलिंग आहे. मेन म्हणजे जे आम्हाला आवडतं ट्रॅव्हलिंग आणि दॅट टू विथ आपल्या फॅमिली, यूट्यूब फॅमिली सोबत. सो ते पण खूप एक्साइटिंग असणार आहे कारण रचनाला मेन असं होतं की आपण ट्रॅव्हल म्हणजे शी लव्स ट्रॅव्हलिंग. आणि जेव्हा आपण तिला एक असं एक्साइटमेंट पाहिजे होतं की जेव्हा आपण आपली यूट्यूब फॅमिली एकत्र जाऊ तर कसं असेल आणि काय वेगळी धमाल करू आपण एकत्र. कारण कसं माहिती का, ऑफकोर्स मी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवते, तुमच्या बरोबर शेअर करते, पण त्या व्हिडिओच्या पाठीमागे ना मला खूप सारे इन्फॉर्मेशन सुद्धा शेअर करायची असते. बट व्हिडिओचं एक लिमिटेशन असल्यामुळे मग मी जास्त पण बोलत नाही. ज्या मेन गोष्टी आहेत त्याच बोलते. पण हे एक अशी ट्रिप असणार आहे जिथे तुम्ही 24 आवर्स आमच्या बरोबर असणार आहात. आम्ही म्हणजे प्रत्येक
प्लेसवर जिथे जिथे आम्ही एक्सप्लोर करणार आहोत तिथे तुम्ही असणार आहे आणि म्हणजे फुल टू धमाल असणार आहे. फुल टू धमाल असणार. आम्ही खूपच एक्सायटेड आहोत. मी, सनी, अभि, फाल्गुनी आणि ही आमची एक न्यू जर्नी आहे आणि आम्हाला माहिती आहे जसं आम्ही प्रत्येक वेळेस जे जे नवीन नवीन ट्राय केले त्यासाठी तुम्ही खूप सारं आम्हाला प्रेम दिले, खूप सारे ब्लेसिंग सुद्धा दिलेले आहेत. सो यावेळी सुद्धा तुमची साथ आमच्या बरोबर नक्कीच असणार आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की तुम्ही खूप सारे लोक या ट्रिपमध्ये आमच्यासोबत ट्रॅव्हल करायला रेडी होणार आहात. येस. सो फर्स्ट ट्रिप आहे थायलंड म्हणजेच फुकेट, क्रेबी अँड बँकॉक आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत ह्या ट्रिपसाठी कारण आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा असणार आहात. सो जर इन केस तुम्हाला कोणाला आमच्या बरोबर यायचं असेल तर खाली मी बुकिंग नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही बुकिंग करू शकता, तिथे तुम्ही एन्क्वायरी करू शकता रिगार्डिंग आयटनरी, कोणत्या डेटला जाणार आहे. एवढं सांगेल की येस, फर्स्ट वीक ऑफ फेब्रुवारीला वी आर प्लॅनिंग टू गो टू थायलंड विथ यू पीपल आणि इंटरेस्टिंग असणार आहे, अमेझिंग टूर असणार. सो एवढं सांगेल की ह्या टूरमध्ये जे पण हॉटेल्स आहेत ते 4 स्टार हॉटेल आहे आणि प्लस इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल मील्स म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. कारण ते एक फार इम्पॉर्टंट असतं जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो की आपण कुठे राहतो आणि आपले मील्स इन्क्लूड आहेत की नाही. कारण नवीन जागेवर जेव्हा आपण जातो तेव्हा ऑलरेडी आपण न्यू असतो त्या प्लेसवर आणि त्यानंतर आपण फूड शोधण्याच्या पाठी लागलो की मग बाकी सगळं काही राहून जातो. सो वी मेड शुअर की तुमचं जे पण मील्स असेल ते सगळं इन्क्लूड असेल आणि यस ऑफकोर्स ॲट द बेस्ट प्रॉपर्टी. सो नक्की एन्क्वायर करा आणि बुक करा तुमचे हे जे स्टेकेशन असणार आहे, वेकेशन असणार आहे. सो खूप लिमिटेड सीट्स आहेत. खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी इन्स्टा ID सुद्धा दिला आहे, तुम्ही तिथे सुद्धा मेसेज करू शकतात किंवा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे. सो तुम्ही तिथे सुद्धा एन्क्वायरी करू शकतात. वी आर जस्ट वेटिंग फॉर यू पीपल अँड एक्साइटेड आहोत ह्या पूर्ण न्यू जर्नीसाठी. आणि सगळ्यात मेन एक्साइटमेंट म्हणजे आम्ही चौघं आहोत. फर्स्ट ट्रिप साठी नक्कीच आम्ही चौघं असणार आहोत. नवएंजल अँड अबोनी म्हणजेच फार्स. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.